उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचं आज आम्ही स्टेटमेंट ऐकलं। अतिशय चुकीचं स्टेटमेंट दादा देत आहेत। मराठा आरक्षणाचा लढा गेले 2 वर्षे संघर्ष योद्धा मनोजदादा आणि मराठा समाज लढत असताना कधीही अजितदादाने मराठा समाजाच्या आंदोलनाचं समर्थन किंवा त्याला पाठिंबा दिल्याचं किंवा त्याच बाबतीत वक्तव्य केलेलं दिसलं नाही। परंतु आजच्या वक्तव्यातून त्यांनी जातीपातीच्या पुढे जाऊन विचार करा असं सांगितलं असताना एकीकडे ते असं वक्तव्य करतात आणि त्यांच्याच पक्षात असलेले मंत्री छगनराव भुजबळ हे मराठा आरक्षणाला विरोध करतात, ओबीसीतल्या आरक्षणाला विरोध करतात। हे सगळे दुटप्पीपणा आहे। अजितदादाचा पक्ष पवार फॅमिली यांनी कधीही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं ऐकिवात नाही। परंतु त्यांनी भुजबळांना तरी आवरलं पाहिजे किंवा भुजबळासारख्या लोकांना मंत्रिमंडळात न ठेवता त्यांची हकालपट्टी सुद्धा केली पाहिजे आणि नंतर असे वक्तव्य केले पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे। नसता अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे असं आम्ही समजू। आणि जर तुम्हाला आरक्षण आर्थिक निकषावर द्यायचंय तर त्याचे अधिकार केंद्राला आहेत, राज्याला आहेत का नाही। सामाजिक शैक्षणिक मागासलेपण आणि आर्थिक मागासलेपण याचा अगोदर माननीय अजितदादा पवार साहेबांनी अभ्यास करावा आणि नंतर असे स्टेटमेंट करावेत। परंतु जाती निर्मूलनासाठी आणि जाती आणि धर्माचं अंतर कमी होण्यासाठी सरकारनं आणि अजितदादांनी काय प्रयत्न केलेत आणि काय करायला पाहिजे यावर आधी बोलावं। त्याच्यापेक्षा असं वक्तव्य करून वाद निर्माण करण्यापेक्षा अगोदर शांततेचं आणि जात धर्म निर्मूलनाचं काम करावं।